सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांची हत्या झाली आहे। हत्येच्या या घटनांनंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे। कौटुंबिक वाद आणि किरकोळ भांडणांमुळे या घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पाहुयात एक रिपोर्ट। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी। विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। सोलापूर जिल्ह्यात 4 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांची हत्या करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या बोरामणीत संपत्तीच्या वादातून दिरानंच भाऊजाई, पुतण्या आणि पुतणीची हत्या केली। वैराग गावात 30 वर्षीय युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला। तर उळे गावात 54 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे। तर सोलापूर शहरात भर दिवसा कोयत्यानं वार करत एका युवकाचीही हत्या करण्यात आली। यातली सर्वात भीषण घटना बोरामणीत घडली। बोरामणी गावात म्हस्के कुटुंबामध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता। आरोपी शंकर उर्फ पप्पू म्हस्के यानं या वादातून भाऊजाई गायत्री म्हस्के, पुतण्या शिवराय म्हस्के आणि पुतणी प्रिया म्हस्के या तिघांची तलवारीनं हत्या केली। या घटनेमध्ये मृत्यू झालेले तिघेही घराच्या टेरेसवर झोपलेले होते। आरोपी शंकर म्हस्के हा रात्री तलवार घेऊन टेरेसवर गेला। टेरेसवर गेल्यावर आरोपीनं पहिल्यांदा गायत्री म्हस्केवर सपासप वार केले। आईवर होत असलेला हल्ला पाहून मुलगी प्रिया आणि मुलगा शिवराज यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला। यावेळी आरोपीनं या दोन्ही मुलांवर सुद्धा तलवारीनं वार करत त्यांचीही हत्या केली। या घटनेनंतर आरोपी तलवार, मोबाईल आणि इतर साहित्य तिथेच ठेवत पसार झाला। आता दुसरी घटना आहे सोलापूर शहरातली। सोलापूर शहरातील गजबजलेल्या 70 फुटी रोडवर सुरेश श्रीराम यांची निर्घृण हत्या करण्यात आली। 6 जणांच्या टोळक्यानं कोयत्यानं वार करत आणि डोक्यात दगड घालत सुरेश श्रीराम यांची हत्या केली। 2017 साली आरोपी सुरेश श्रीरामनं आरोपीचं डोक्यावर विष पाजून मारलं होतं। याच रागातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे। आरोपींनी इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवून ही हत्या केली आहे। हत्येची तिसरी घटना आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या उळे गावातली। उळे गावातल्या संजय शिंदे यांची त्यांच्या घराजवळच हत्या करण्यात आली। आरोपी अतुल शिंदे याचा मित्रांसोबत वाद झाला होता। यानंतर आरोपी संजय शिंदे यांच्याजवळ येऊन बसला। संजय शिंदेंनी आरोपीला इथे का बसला आहेस, घरी जा असं सांगितलं। यावरून या दोघांमध्येही वाद झाला। या वादानंतर आरोपीनं संजय शिंदे यांच्या गळ्यावर वार करत घटनास्थळावरून पळ काढलाय। हत्येची चौथी घटना आहे बार्शी तालुक्यातल्या वैरागमधली। वैरागमधल्या दत्तनगर भागात शनिवारी पहाटे दगडानं ठेचून दिनेश कापसे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली। एका वादादरम्यान मित्राला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला का दिला या कारणावरून बबलू मुळे नावाच्या मित्रानं दिनेश कापसेची हत्या केली। सोलापूर जिल्हा हा टोळी युद्धामुळे राज्यभर बदनाम होता। त्यावर आळा घालण्यासाठी शहरात आयुक्तालय उभारण्यात आलं। त्यानंतर सोलापुरातील टोळी युद्ध आटोक्यात आलं। मात्र गुन्हेगारी वृत्तीनं आता पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे। सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी। विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।